नमस्कार मित्रांनो. मन आणि शरीर वारंवार जाणीव करून देत होते की पोटाच्या भुकेसोबत आणखी कसली तरी भूक आहे. एक दिवस अचानक बापाला खूप ताप आला अन अंगभर भिनला. कुठलाच उपाय त्याच्या अंगी लागला नाही. म्हणून मायेने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी आणि घरीही थोडीफार पुरुष माणसाची मदत व्हावी म्हणून लहान भावाला बोलावून घेतलं. बापाचं औषध सुरूच होतं, पण काही गुण लागत नव्हता. मायेचा भाऊ बापाला कधी दवाखान्यात तर कधी गावठी उपाय करायला सोबत घेऊन फिरवायचा. शिली मायेच्या भावाला मामा म्हणून बोलायची. एक दिवस मामा दुपारीच बापाला घेऊन आला. आज शिली घरीच होती. मामानं शिलीला आवाज दिला, पण ही घरातून लवकर बाहेर आली नाही. त्यानं बाहेरची खाट पाडली आणि बापाला तिथंच लेटवलं आणि रागारागात घरात पाणी आणायला गेला. हा व्हरांड्यातून आत जाणारच तर शिली घाईघाईत आतून बाहेर आली आणि धाडकन येऊन मामाच्या अंगावर आदळली. परक्या माणसाचा स्पर्श विजेचा झटका लागावा तशा तिच्या संपूर्ण अंगाला संवेदना जाणवल्या आणि ती झटक्यात दूर झाली. संपूर्ण अंगावर शहारे उठले. नजर झुकली अन ही प्रचंड घाबरली. रात्रीला दिवसांचे मोजामाप करता येत नाही आणि दिवसाला रात्रीचे माहिती असतं फक्त सूर्याचं उगवणं अन सूर्याचं मावळणं. भुकेलाही बरेचदा नात्यांचे मोजामाप करता येत नाही आणि एकाएकी सगळे मापदंड मोडल्या जातात. गरजेच्या पोटी ती स्तब्ध होती. वादळ उठलं होतं की शमलं होतं नियतीलाच ठाऊक, पण काहीतरी बदललं होतं. पण काय? नात्याची परिभाषा त्याची तिची त्याच्या नजरेत. शिली तोंडावर ओढणी घेऊन धावत बापाजवळ गेली, पण श्वास अजूनही गरम होता. धडधडणारी छाती उभाऱ्या घेत होती. सैरभैर रात्री अंथरुणात पडलेली शिली खूप अस्वस्थ होती. दुपार आठवून तिच्या अंगात एक शिरशिरी उठत होती. ती घाबरली होती, बावरली होती. बहरने माहीत नसतानाही काय होतंय हे तिला ठाऊक नव्हतं, पण तिला आज हवंहवंसं होतं काहीतरी, ज्याचा तिला गंध यायचा. गावातल्या चौकात छातीवर ओढणी घेताना, नजर झुकवताना, विचारताना भार डोक्यावर होता आणि झोपेचा पापण्यांवर डोळे जड झाले होते आणि कूस बदलवून पाठ दुखली होती. पण त्या रात्री पापण्यांची सलगी झाली नाही अन पहाट झाली. कदाचित बहरणे म्हणजे काय याचं उत्तर द्यायला. थँक यू.